नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बाजरीचा पिठाचा छान कुरकुरीत असा डोसा किंवा घावणं कसं करायचं ते पाहणार आहोत. तर मी इथे त्यासाठी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. याचं आपल्याला छान पातळसर असं मिश्रण तयार करायचं आहे. तर त्यासाठी 1.5 कप पाणी घेतलं आहे आणि आता हे छान सगळ्या गुठळ्या मोडून काढत अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मुलं बाजरीची भाकरी खायला नको म्हणतात, तर त्यासाठी तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. यातल्या भाज्यांचं प्रमाण आणि कुठल्या भाज्या घालायच्या हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. मी इथे थोडंसं गाजर घेतलेलं आहे किसून, कांद्याची हिरवी पात घेतलेली आहे, त्यानंतर एक अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालूया. जिरे घातलेले आहेत 1 चमचा आणि चिली फ्लेक्स घालायचा आहे आपल्याला, रेड चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे आणि थोडासा हिंग घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून हे साईडला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. शेंगदाण्याची भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे. त्यामध्ये लसूण, आलं, थोडेसे जिरे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आणि याचं छान स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि यावर छान जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे आणि आपली ही छान पटकन होणारी खमंग अशी चटणी तयार आहे शेंगदाण्याची. आता आपण घावणे करायला घेऊया. तर तवा व्यवस्थितच तापलेला असला पाहिजे. मी इथे भिडाचा तवा घेतलेला आहे. नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा छान घावणे तयार होतात. तर अशा पद्धतीने तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पातळसर असं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. तवा तापलेला असल्यामुळे छान घावण्याच्या कडा आपोआप तव्याला सोडतात, म्हणजे अशा पद्धतीने तव्यापासून वेगळ्या होतात. त्यावेळेस छान अलगद असा हा घावणा उलटून घ्यायचा आहे आपल्याला. दोन्ही साईडने छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि आपलं हे बाजरीचं कुरकुरीत असं घावणं तयार आहे. अशा पद्धतीने चाळणीवर ते टाकायचं आहे, म्हणजे त्यातली जी गरम वाफ आहे ती निघून जायला मदत होते. थंडीमध्ये बाजरी आपल्या शरीराला ऊर्जा द्यायचं काम करते. तर बाजरीच्या पिठाची भाकरी अवश्य खाल्ली पाहिजे. पण मुलं बाजरीची भाकरी खात नाहीत, तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांसाठी ऑप्शन निवडू शकता. अशा पद्धतीचं घावणं तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील. आपलं दुसरंसुद्धा घावणं तयार झालेलं आहे. अलगद असे त्याचे काठ जे आहे ते तवा सोडायला लागले की आपल्याला अशा पद्धतीने घावणं उलटून घ्यायचे. पीठ तव्यावर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. खूप जास्त हाय फ्लेम असेल तर ते करपू शकतं. तर अशा पद्धतीने आपण इतर सारे घावणे करून घेणार आहोत. तर हे बाजरीच्या पिठाचं कुरकुरीत असं घावणं तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.